गावातील काही टवाळखोर पोरं एका केंद्रीय मंत्र्याच्या लेकीची छेड काढतात। तिच्या बंदोबस्ताला असलेल्या पोलिसाची कॉलर देखील धरतात। 2 दिवसांपूर्वीच्या या घटनेमध्ये आरोपींना साधी कैद देखील होत नाही। या साऱ्या प्रकारावरून जर माझ्या लेकीसोबत छेडछाड घडून देखील यंत्रणा अशी असेल तर सामान्यांनी काय करावं असा प्रश्न खुद्द केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी विचारलाय। पाहूया। म्हणजे मंत्री म्हणू किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचा तर आपण विचारच करू शकत नाही। सरकारला मी म्हटलं की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला? या जिल्हा प्रशासनाने पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई केलीच पाहिजे। जर महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांची लेकच सुरक्षित नसेल तर सामान्यांच्या पोरीबाळींचं काय असा प्रश्न खुद्द केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनाच विचारावा लागणं हे सर्वात मोठं दुर्दैव आहे। मुलीला छेडणाऱ्या गुंडांना अटक करा म्हणून स्वतः केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंना पोलीस स्टेशन गाठावं लागलं। गुंड कशी पोचली जातात, त्यांच्याकडे दुर्लक्ष का होतंय असा सारा पाढाच रक्षा खडसेंनी वाचला। वाढत चाललं तर कसं काय मुली आज ठीक आहे, आई म्हणूनच मी आज क्रॅक करायला आली पाहिजे साहेब। म्हणजे अशा पद्धतीने इतकी दादागिरी गाडलं तू कसं काय लावू शकतो? यांचं माहित पडलं ह्याही मुली माझ्याकडे आल्या, ह्याही मुली तेच म्हणे की आम्ही जेव्हा शाळेत जातो तिथं हाच प्रकार घडतो। मग असे मुलं जर शहरात फिरत राहिले तर कोण सेफ आहे उद्या? तक्रारीनुसार खडसेंची नात आणि तिच्या मैत्रिणींसोबत नेमकं काय घडलं ते पाहूया। मुक्ताईनगरच्या कोथळी गावात दरवर्षी भरणाऱ्या जत्रेला मोठी गर्दी उसळते। कोथळी गाव हे एकनाथ खडसेंचं मूळ गाव आहे। जत्रेतल्या पाळण्यामध्ये बसण्यासाठी रक्षा खडसेंची मुलगी आणि तिच्या काही मैत्रिणी गेल्या। त्यांच्यासोबत खडसेंचा सुरक्षा रक्षक पोलीस सुद्धा दिमतीला होता। तिथेच काही 5 ते 6 टवाळखोर पोरं आली। आधी मुली ज्या पाळण्यात बसल्या त्याच पाळण्यात पोरांनी बसण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मुलींच्याच बाजूच्या पाळण्यात बसलेल्या लोकांना उठवून ती पोरं तिथे बसली। पाळणा सुरू झाल्यानंतर त्यांनी मुलींचे व्हिडिओ आणि फोटो काढले। एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल सुद्धा केला। ही गोष्ट पोलीस सुरक्षा रक्षकाला खटकल्यानंतर त्यानं पोरांकडचा मोबाईल मागितला। तेव्हा पोलिसाची कॉलर पकडून त्यालाच दमदाटी करण्यात आली। यासह मुलींसोबत सुद्धा छेडछाड केली। दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, काहींना अटक केलेली आहे, इतरांना अटक केली जाईल। पण अशा प्रकारे छेडखानी करणं सार्वजनिक ठिकाणी, अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये, त्याच्यावर अतिशय कडक कारवाई होईल। बघा, मी ती काही माहिती घेतली नाही, तो कोणाचा जवळचा आहे आणि मी असं म्हणते की तो माझ्या जरी जवळचा असेल किंवा कोणाच्या जरी जवळचा असेल, शेवटी मुलींचा आणि महिलांचा इथे विषय आहे। तो माझ्या जरी जवळचा असेल तरी त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे किंवा कोणाच्याही जवळचा असेल, कोणत्याही लोकप्रतिनिधीचा असेल तो जवळचा, त्याचा विचार न करता त्याने ज्याने गुन्हा नोंद केलेला आहे त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे। नाही, जी घटना झाली खऱ्या अर्थाने दुर्दैवी घटना आहे। एका छोट्या मुलीच्या संदर्भामध्ये अशा पद्धती छेडखानी होत असेल तर निश्चितच निषेधार्ह आहे। पण परवा झालेला जो प्रकार होता त्याच्यामध्ये विनाकारण फक्त एखाद्या आमदारांच्या लोकांच्या नावं घालायची वर्षानुवर्षापासून खडसेसाहेबांचा माझा विरोध आहे। तेवढं त्यांना ती सवय आहे। मला तर हे म्हणायचं आहे की जर का कोणी याच्यामध्ये दोषी असेल तर त्यांना फाशी द्या ना। कार्यकर्ते हे आपले असल्याचं बोल मी काय म्हणतो, कार्यकर्ता माझा असेल कोणाचा असेल, कारवाई करताना कार्यकर्ता कोणाचा हे बघू नका। सरकारही बघणार नाहीये, तुम्ही बघू नका। त्या पद्धतीत त्याच्यावर काय कठोर शासन करता येईल ते करा। अनिकेत भोई, पियुष मोरे, सोहम कोळी, अतुल पाटील, किरण माळी आणि सचिन पालवे अशी आरोपींची नाव आहेत। यापैकी अनिकेत भोईची या आधीची पार्श्वभूमी विविध गुन्ह्यांची राहिली आहे। दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर यातला एक आरोपी पियुष मोरे याला फोनद्वारे खासदार रक्षा खडसेंनी जाबही विचारलाय। त्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। हॅलो, कुठे पियुष? हा ताई, चौकात होतो।
तिथे ते जुन्या गावामध्ये ते तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही त्याचा सपोर्ट करतात रे. थोडं ते लाज वाटतात का तुम्हाला? व्हिडिओ वगैरे नाही काढला त्यांनी, व्हिडिओ काढला काय जे काही असेल तर डाऊटफुल असेल तर पोलीस ऐक तू जरा, सपोर्ट वगैरे नाही केला ताई आम्ही. जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे. ताई आम्ही तसं काही सपोर्ट, बहिणी सारखी नाही बहीणच आहे, पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला. का तिथे जाऊन बसला तो? 2 वेळा तसं झालं ना. बरोबर. हा मग नाही, पण काही त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला त्या पोलिसाला. आली ना धिंगाणा करून ठेवल बरं, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय, पहिले तर विषय माहिती नव्हता, आम्ही तिथंच उभे होते खालती. ते सर्व झाल्यानंतर त्यांनी विषय सांगितला. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसाची कॉलर पकडून सुद्धा आरोपींवर कोणतीही कारवाई झाली नाही. यातला एक आरोपी अनिकेत भोईवर याआधीच 4 गुन्हे दाखल आहेत. रक्षा खडसेंच्या माहितीनुसार काल परवा त्याला एका जुन्या प्रकरणात निघालेल्या वॉरंटवर कोर्टानं जामीनही दिलाय. त्यांच्यासोबत जे पोलीस कॉन्स्टेबल होते त्यांनी 2 दिवस आधी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील नोंदवली आणि 2 दिवस आधी नोंदवलेल्या ह्या तक्रारीची दखल घेऊन ज्या उन्हाळ टवाळ मुलांबाबतीमधली ही तक्रार होती त्यांच्यावर साधी कारवाई सुद्धा करण्यात आली नाही, त्यांना अटक सुद्धा करण्यात आली नाही. माझा गृहमंत्र्यांना एकच सवाल आहे की एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबाबत जर असला प्रकार होत असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनींना न्याय कसा मिळणार? टवाळक्या करणारी जी मुलं आहेत त्यांच्यावर कारवाई तर ही झालीच पाहिजे. मला वाटतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने आता सतर्क राहून कारवाई होते, आता दुर्दैवानं अशा एखादा अपवादात प्रकार घडतो तो निंदनीयचा आहे, त्याचा निषेध केला पाहिजे. नाही, अशा पद्धतीचा प्रकार जर घडत असेल तर पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे. पोलिसांनी मवाळ धोरण जर घेतलेलं असेल तर ते जहाल धोरण घेतलं पाहिजे आणि अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे. पुणे मुंबईसारख्या मेट्रो शहरात असे गुन्हे घडतात, मात्र गुंडांचा हा निर्ढावलेपणा जर एखाद्या खेड्यात सुद्धा होत असेल तर सामान्यांनी आपल्या लेकी बाळींना शाळेत पाठवायचं की नाही असाही प्रश्न आहे. कारण रक्षा खडसेंसोबत अनेक मुलींनी सुद्धा शाळेत जाताना आमचा पाठलाग होतो म्हणून सांगितलंय. या अलीकडे या 3-4 वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये स्वतः खूप वेळा बोललेलो आहे, आक्रमकपणे मांडलेलं आहे. सरकारला मी म्हटलंय की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला, इथपर्यंत मी बोललेलो आहे. या सर्व गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे. 2-3 वर्षापासून मी पाहतो आहे, अलीकडचा विषय जरी सोडला तरी माननीय मुख्यमंत्री कार्यालयामधनं पोलिसांना फोन यायचे की या संदर्भामध्ये या गुंडांना संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये, असं मला स्वतः पोलीस सांगायचे. अनेक लोक अशा घटनांमुळे तक्रारीसाठी पुढे येत नसल्यानं गाव गुंडांना बळ मिळतं. मात्र खडसे कुटुंबाचं कौतुक करायला हवं की त्यांनी स्वतःचं पद आणि प्रतिष्ठेचा बाऊ न करता आपल्या कुटुंबातल्या सदस्यासोबत असा प्रकार घडला याची रीतसर तक्रार केली. गृहमंत्र्यांनी आता तरी शक्ती कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अत्याचाराची प्रकरणं मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत आणि अशा पद्धतीची मेंटॅलिटी ठेचून काढण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. ते गृह विभाग आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, राज्य महिला आयोग असतील, त्या भागातील पोलीस देखील याच्याबाबत निश्चितपणाने कडक कारवाई करतील. दरम्यान या घटनेतून सत्ताधारी आणि विरोधकांच्याही तोंडून एक प्रश्न प्रामुख्यानं समोर आलाय. तो म्हणजे ज्या मुलीची आई 3 टर्म खासदार आणि केंद्रात मंत्री आहे, जिचे आजोबा 40 वर्षांपासून राजकारणात आहे, अनेक मंत्रीपदं त्यांनी सांभाळली आहेत, ज्यांचं जिल्ह्यात चांगलं नावही आहे, अशा राजकीय पार्श्वभूमीमधून येणाऱ्या घरातील मुलींसोबत जर छेडछाड होत असेल तर सर्वसामान्य मुलींच्या आईबापांनी नेमका काय विचार करावा? रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.